आणि तसंच आमचं कीर्तन तुम्ही जर अमेरिकेमध्ये जरी जाऊन सर्च केलं दुर्गाताई जोगदर आणि निकिताताई घुगे यांचं कीर्तन दाखवा जुगलबंदी, तर अमेरिकेत सुद्धा एक कीर्तन येतं. ते यूट्यूब चॅनल आहे गजर मुक्ताईचा, त्यांना सुद्धा धन्यवाद. कारण की अमेरिकेत जाऊन जरी सर्च केलं तर आमचं कीर्तन तुम्हाला दिसणार आहे. त्यांना सुद्धा धन्यवाद. ज्यांच्यामुळे आम्ही इथं कीर्तन करू शकतो असे आमचे गुरुवर्य गुरुजी रामायणाचार्य भागवताचार्य, सुप्रसिद्ध कीर्तनकार विद्वत रत्न गुरुवर्य गुरुजी त्र्यंबकेश्वर कोरडे गुरुजी, त्यांना सुद्धा धन्यवाद. एक विषय आहे मुलगा श्रेष्ठ आणि एक विषय आहे मुलगी श्रेष्ठ, आणि त्यामध्ये आपण विषय निवडलाय मुलगा श्रेष्ठ. आपला काय विषय आहे? पुरुष मंडळी बोलत चला. काय श्रेष्ठ? मुलगा श्रेष्ठ. विठाल विठाल महिला मंडळ आज कीर्तन जुगलबंदी आहे आणि आपला विषय आहे मुलगीच श्रेष्ठ. महिला मंडळ आपला विषय काय? आपला काय? मुलगीच श्रेष्ठ आहे हे आपण प्रमाणानिशी उदाहरणासहित पटवून देऊ. आता या महाराजांनी मुलगा कसा श्रेष्ठ आहे ते सांगावे आणि अभंगाचा भावार्थही सोडवावा. विठ्ठल अभंग पाचरणाचा आहे, अभंग चोखोबरांचा आहे. बघा चोखोबरे म्हणतात ऐसा पुत्र देगा देवा त्याला जग म्हणे बाबा. चोखोबरे म्हणतात देवा मला पुत्र द्यायचा असेल तर कसा दे, त्याला जगानं बाबा म्हणलं पाहिजे. नुसतं पुत्र ना तर कन्या सुद्धा मागितली, पण कशी कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. पुत्र मागितला पुन्हा, कसा पुत्र ते मला ऐसा भक्त राजगुंडा त्याचा तिही लोकी झंडा. दोही माझी एक देगा म्हणे केशवदास चोखा. चोखोबा म्हणतात देवा मला पुत्र द्यायचा असेल तर काय करतो, भक्ती करणारे दे देवाचा, आणि तुला मुलगी आणि मुलगा दोघांपैकी एक दे. दोही माझी एक देगा म्हणे केशवदास चोखा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. तुमच्या माझ्या भाषेत जर सांगायचं झालं तर आजच्या ठळक ठळक बातम्या. विठ्ठल विठ्ठल बघा आज जुगलबंदी कीर्तन आपला विषय. पुरुष मंडळ एक सांगू का, आपलं आजचं कीर्तन असं आहे, तुम्ही जर बोलले तरच कीर्तन होणार, ना तर कीर्तन होणार मग बोलणार का नाही. मग आपला विषय काय? त्यांच्यापेक्षा संख्या कमी पण आवाज मोठा काढायचा. काय विषय आपला? विठ्ठल विठ्ठल आणि बघा खरं तर या अभंगामध्ये चोखोबरायांनी जास्त प्राधान्य मुलाला दिलेलं आहे, म्हणून आपला विषय आहे मुलगा श्रेष्ठ. पहिल्या चरणामध्ये सुद्धा मुलगाच मागितला, दुसऱ्या तिसऱ्या चरणामध्ये सुद्धा मुलगाच मागितला का नाही? मागितला. बघा हे चोखोबरे अभंग लिहित असताना त्यांच्या डोळ्यासमोर यादी आली असेल. कुणाची हो? ह्या संतांची. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय ह्या सगळ्या संतांची काय यादी आली असेल, आणि मग त्यांनी हा अभंग लिहून काढला. विठ्ठल विठ्ठल महिला मंडळ जागे आहात ना? तिकडल्या आज यायलाय का माझा? यायलाय का नाही? आपली पार्टी जास्त आहे. आपल्या पार्टीनं कमजोर व्हायचं नाही, त्याच्यामुळं मोठ्यानं आवाज काढायचा. कोण श्रेष्ठ आहे? मागच्या काय झोपल्या की काय? कोण श्रेष्ठ आहे? बघा महाराजांनी आपल्याला बरोबर अभंगाचा भावार्थ सांगितला. काय म्हणल्या? ऐसा पुत्र देगा देवा. आणि चोखोबरायांनी म्हण की पहिल्या चरणातून मुलाला प्राधान्य दिले. आम्ही नाही म्हणत नाही, दिले. पण ऐसा व्याकरण परिभाषेत जर का विचार करायला गेलं तर ऐसा हा शब्द भूतकाळातला आहे. काळ किती असतात? चिल्लर
काळ किती असतात? कोणते कोणते शाळेत जातो रे? कोणते तर वा, काय आपल्या गावाचं रत्न आहे, टाळ्या वाजवा. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. काल जुगलबंदी कीर्तन झालं कांचन दिदी आणि शरू दिदीचं, हे झालं भूतकाळ. आता आमचं कीर्तन चालू आहे हे वर्तमान काळ. आणि उद्या ज्यांचं कीर्तन होणार आहे ते भविष्य काळ. महाराजांनी आपल्याला भूतकाळातलं सांगितलं आणि महाराज काय म्हणल्या, हा अभंग लिहित असताना चोखोबाराच्या डोळ्यासमोर कदाचित संतांची यादीच आली असेल. मग मला वाटते महाराज त्या यादीमध्ये आमच्या महिला संत सुद्धा आहेत. जनाबाई, मुक्ताबाई, कानोपात्रा, सखूबाई, बहिणाबाई, ह्या बऱ्या नाही दिसल्या महाराजाला. महाराजाला ना अक्कलच नाही. एक पठ्ठ्याना विटीने दगड फोडत होता, विटीने. आता भिंत बांधायची विट माहित असेल ना, विट त्याने दगड फोडत होता. आता मला सांगा, विटीने दगड फुटेल का? नाही फुटणार. तिथं एक आमच्या जजराम महाराजासारखं एक हुशार माणूस गेलो. ते म्हणे, जजराम महाराज म्हणले, काय हुशार राव, काय करतोय? ते म्हणे, काय नाही, किती वेळचा विटीने दगड फोडतोय पण फुटतच नाही. जजराम महाराज म्हणले, अरे डोकं वापर, डोकं. त्यांना वीट दिली फेकून आणि डोकंच वापरायला सुरुवात केली. आता मला सांगा बचत गट, आता दगड फुटल का त्याचं डोकं फुटल? काय डोकं फुटल? फुटलं डोकं. गेलं डॉक्टरकडं. डॉक्टरला घडलेला प्रसंग सांगितला. डॉक्टर म्हणले, अरे मूर्खा, डोकं वापरायचं होतं ना. तो म्हणला, अहो डॉक्टर, डोकं वापरलं म्हणून तर एवढं झालं. विठ्ठल त्या यादीमध्ये आमच्या महिला संत सुद्धा आहेत. ह्या बऱ्या नाही दिसल्या महाराजाला. महिला संत आहेत की नाही? हो म्हणा. पुढचं काही का असणार. हो, मग कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा, या महाराजाला ऐकू गेलं पाहिजे. मागच्या काय झोपल्या काय? कोण श्रेष्ठ आहे? मुलगीच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे हरिभक्त परायण निकिता ताई महाराज घुगे यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठ्ठल ताईनं आरडून ओरडून घसा ताणू ताणू तुम्हाला सांगितलं, मुलगी श्रेष्ठ सांगितलं का नाही? पण मला सांगा, हा अभंग आहे तो कोणाचा आहे? चोखोबारायांचा आहे. बघा, चोखोबारायांचा अभंग आहे, 5 चरणाचा आहे. पण त्यांचा नेमका अधिकार काय आपण पाहू. भजन करा. विठ्ठल विठ्ठल मग एकदा काय झालं, देव अमर आहेत ना, ते काय करतात, अमृत पिऊन अमर राहतात. ते जे अमृत आहे ते काय झालं म्हणा विटलं. आणि विटल्याच्या नंतर सगळे देव चिंतेत पडले. आता करायचं तरी काय? तेव्हा आमचे नारदजी तिथं आले. नारदजी म्हणले, काय झालं? म्हणले, हे अमृत विटलं, याचं करायचं काय? याला शुद्ध कोण करेल? नारदजी म्हणले, वाळवंटामध्ये भगवंताची एकनिष्ठ भक्त आहेत, ते म्हणजे चोखोबाराय. त्यांच्या डाव्या करंगळीने हे अमृत शुद्ध होईल. सगळे देव चोखोबारांजवळ आले आणि अमृत शुद्ध करून मागितलं. डाव्या हाताची करंगळी बुडवली. अहो विचार करा, डाव्या हाताची करंगळी त्यांची एवढी शुद्ध आहे की देवाधिकांचं अमृत शुद्ध झालं. मग चोखोबारे किती शुद्ध असतील. विठ्ठल विठ्ठल बघा, प्रत्येक जातीमध्ये काय आहेत? संत आहेत. आणि आमचे चोखोबारे हे हरिजन समाजाचे होते. त्यांना काय होतं, देवळामध्ये जाऊन दर्शन नव्हतं. पायरीचं दर्शन करायचे आणि आपल्या कामाला सुरुवात करायची. चोखोबारे रोज पायरीचं दर्शन करायचे. आणि कोणी जर आज जात असेल तर म्हणायचे, एवढा करा उपकार
सांगा देवा नमस्कार. माझा देवाला नमस्कार सांगा. पायरीचं दर्शन घ्यायचे आणि जायचे. एक दिवस देव दरवाजामध्ये उभारले. चोखोबाराने दर्शन घेतलं आणि जाऊ लागले. तेव्हा देव म्हणले, चोखोबारा यात. ते म्हणले, नको देवा, भडवे मंडळी मारतील. म्हणले, अरे येत. देवानं हात धरला आणि वडा आत नेलं. देवाचं दर्शन केलं. देवाला कडकडून मिठी मारली आणि दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. आणि तेवढ्यामध्ये बडवे मंडळी आली आणि बघतात तर काय, दरवाजा उघडा आहे, आतून आवाज येतोय. बघतात तर काय, चोखोबारा आहे देवाजवळ. चोखोबारानं घेतला आणि इतकं मारलं की त्या चोखोबारांना मारलं. मग चोखोबारा तिथून निघून गेले. मग हे बडवे मंडळी जेव्हा देवाला स्नान घालायच्या वेळेस देवाच्या पाठीहून हात फिरवतात तेव्हा त्यांचा हातच रक्तानं भरून येतो. देवाच्या पाठीवर वळलं येतात मारलेले आणि रक्त सुद्धा वाहाय लागतं. तर सगळ्यांना प्रश्न पडतो, देवाच्या पाठीतून रक्त काय येतंय? तेव्हा तिथे प्रल्हाद महाराज बडवे म्हणून एक अधिकार संपन्न साधू होते. बघा किती अधिकार संपन्न होते. एक वेळचा प्रसंग आहे. ते रोज काय करायचे, देवाच्या म्हणजे देवळामध्ये झोपायचे. आणि एक दिवस झोपले आणि झोपल्याच्या नंतर त्यांना आवाज आला. कशाचा? ज्ञानोबा तुकाराम, तुकाराम ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा. ते बघतात आज जाऊन कोण भजन करतंय. तर आमचे विठ्ठल भगवंत आणि रुक्मिणी माता. भगवंत पुढं आणि रुक्मिणी माता मागं म्हणतात. तसं आम्ही पुढं म्हणतो आणि तुम्ही मागं म्हणा. नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. नामदेव नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. मागची आजी म्हणत नाही. नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. तिचं न माझं भांडण नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. इथं मंडपामध्ये बसलेले महिला मंडळ आणि पुरुष मंडळ भजन करत नाहीत. तिथं भगवान, या जगाचा चालक मालक परमात्मा, भगवान परमात्मा भजन करत होते. बघा भजन चालू होतं आणि ते आमच्या बडवे महाराजांनी बघितलं. तेव्हापासून हे भजनाची परंपरा सुरू झाली. मग तेव्हा बडवे त्या प्रल्हाद महाराजांच्या लक्षामध्ये आलं, देवाला कितीही जरी आपण लोणी वगैरे लावलं तर देव काय नीट होणार नाहीत. ज्यांना मारले त्यांच्या पाठीवर जाऊन लोणी मलम लावा असं सांगितलं बडवे मंडळीला. बडवे मंडळी गेली आणि देवाच्या त्या चोखोबारांच्या पाठीवरती लोणी वगैरे लावलं. तेव्हा देवाच्या पाठीवरचं रक्त हे थांबलं. एवढंच नाही, चोखोबारांची पत्नी गरोदर होती. गरोदर असताना त्यांची पत्नी रोज म्हणायची, अहो जा आणि तुमच्या बहिणीला घेऊन या. चोखोबारा रोज म्हणायचे, हो आज जातो उद्या जातो, आज जातो उद्या जातो. 9 महिने झाले, चोखोबारा काय गेले नाही. तेव्हा त्यांची पत्नी म्हणते, अहो आता आषाढी कार्तिकी जवळ येत आहे, तुम्ही पंढरपूरला जाणार, मग मला कोणतरी सांभाळायला पाहिजे ना, तर तुम्ही जा आणि तुमच्या बहिणीला बोलून आणा. चोखोबारा म्हणले, ठीक आहे मी आजच जातो. चोखोबारा निघाले आणि त्यांना एक वाटेतच दिंडी भेटली. त्या दिंडीमध्ये गेले आणि पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्याच्यानंतर दर्शन केलं आणि वापस येताना त्यांच्या लक्षात आलं की आपण आपल्या बहिणीला आणण्यासाठी निघालो होतो. तेव्हा म्हणतात, काही असो, देवावर सगळी चिंता सोडली, परत आले. भीत घरामध्ये आले, कारण या महिला मंडळीचा दबावले असते पुरुष मंडळीवर. पुरुष मंडळी घराच्या बाहेर निघालं की मिशीवर ताव मारून आणि घरात यायचं म्हणलं की मिशा खाली करून, आणले डेंजर माले. तसंच आमचे चोखोबारा आहेत, भीत घरामध्ये आले. बघतात तर काय बायकोचं बाळातपण झालं, सगळं झालं. आणि इकडं काय झालं, नेमकीच
चोखोबारांची बहीण जे भगवान परमात्मा काय केले, चोखोबारांची बहीण होऊन आले. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, चोखोबाची बहीण झाला शारंगधर, चोखोबाची बहीण झाला शारंगधर, चोखोबाची बहीण झाला शारंगधर, बहिणी उघडा दार हाका मारे, बहिणी उघडा दार हाका मारे, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, बहिणी उघडा दार हाका मारे, बहिणी उघडा दार हाका मारे, बहिणी उघडा दार हाका मारे. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार हाका मारी. देव आले चोखोबारांच्या घरी, बाळात पण केलं आणि चोखोबारा गावाच्या वेशेवरती पाटीजवळ आले की म्हणाले, वहिनी आता मी जाते. ते म्हणे, अगं थांब. नाही म्हणले, जाते आता मी. चोखोबारांची बहीण गुण गेली. चोखोबार येऊन घरामध्ये बसले. तेवढ्यामध्ये पत्नी होते. अहो तुम्ही आलात, बरं झालं, लवकर जा, तुमची बहीण नेमकीच रस्त्यामध्ये असेल, तिला वापस घेऊन या. चोखोबारा गेले. अख्ख्या वाटेनं कोणीच नव्हतं. म्हणले जाऊ द्या, आता तिच्या गावापर्यंत आलो, तिच्या घरी जाऊन येऊ. घरी गेले आणि म्हणाले, अगं बाई, तू एवढे दिवस माझ्या बायकोचं बाळात पण केलं, आता 2 दिवस थांबायचं की. चोखोबारांची बहीण म्हणली, अरे दादा, तू काय बोलतोय? मला तर तुझी पत्नी गरोदर आहे हे सुद्धा माहीत नाही. तेव्हा आमच्या चोखोबारांना कळालं की माझी बहीण नाही, तर माझ्या बहिणीच्या रूपामध्ये तो भगवान परमात्मा आला होता. असे अधिकार संपन्न असणारे साधू चोखोबार आहे. ते देवाकडे मागणी करतात. तेच अभंगाच्या प्रथम चरणामध्ये ऐसा पुत्र दे ग देवा, ऐसा पुत्र दे ग देवा, ऐसा पुत्र दे गा देवा, ऐसा पुत्र दे गा देवा, ऐसा पुत्र दे ग देवा, ऐसा पुत्र दे ग देवा, ऐसा पुत्र दे गा देवा, ऐसा पुत्र दे गा देवा. ऐसा पुत्र दे ग देवा, त्याला जग म्हणे बाबा, ऐसा पुत्र दे ग देवा, त्याला जग म्हणे बाबा, त्याला जग म्हणे बाबा, ऐसा पुत्र दे ग देवा, ऐसा पुत्र दे ग देवा, ऐसा पुत्र दे गा देवा, त्याला जग म्हणे बाबा, ऐसा पुत्र दे गा देवा, त्याला जग म्हणे बाबा, त्याला जग म्हणे बाबा. ऐसा पुत्र दे गा देवा, ऐसा पुत्र दे गा देवा, दे गा देवा. वाजवा टाळी. पंगत झाली नाही का? मग वाजवा. जसं जेवण केलं तसं कडाकडा टाळ्या वाजवा. वाजवा महिला मंडळ, पार्टी आपलीच आहे. बघा चोखोबारांनी काय मागितलं, ऐसा पुत्र दे गा देवा, त्याला जग म्हणे बाबा. काय मागितला? पुत्र. पुत्र म्हणजे मुलगा. काय मागितला? पहिल्या चरणामध्ये चोखोबाराने मुलगाच मागितला. देवा मला मुलगा दे. मग मला सांगा, चोखोबाराने सुरुवातच कुणापासून केली? आपल्यापासून. आपल्या पार्टीपासून केली का नाही? बोलत जा. बोलता का नाही? मग मला सांगा, काय श्रेष्ठ? काय मुलगा? काय श्रेष्ठ? अहो मी एवढं चिरकते, माझ्या एकलीचा आवाज येते तेवढा, तुमच्या एवढ्यांचा पण आवाज येत नाही. मागचे पुढचे सगळेच बोला, कोण श्रेष्ठ?
विठ्ठल विठ्ठल ताईंनी आपल्याला आरडून ओरडून धिंगाणा घालून बरोबर पटवून दिलं की मुलगा कसा श्रेष्ठ आहे. पण ताईंना फुकटचा मोठेपणा करायची लय सवय. एक अशीच महिला फुकटचा मोठेपणा करणारी, ती अशी जरा चांगल्या घरात राहत होती. तिच्या नौकराचं नाव होतं रामू. तिनं एक दिवस रामूला बोलवलं आणि म्हणली, रामू इकडे ये. म्हणे बोला. काय नाही म्हणे, घरात पाहुणे आले. मी जर म्हणलं रामू जा बरं नाश्ता घेऊन ये, तर मी काही म्हणलं तरी तू म्हणायचं, मॅडम अमेरिकन नाश्ता आणू, जपानी नाश्ता आणू, इंग्लंड नाश्ता आणू, काही इंडियनच नाश्ता आणू. तुम्हाला ठीक आहे, काय हरकत. एक दिवस त्या बाईच्या मैत्रिणी आल्या आणि तिनं दिला रोजच्या प्रमाणे, रामू इकडे बरं. आला राम. बोला मॅडम. म्हणजे काय नाही, नाश्ता घेऊन ये यांच्यासाठी. रामू म्हणला बरं सांगा, अमेरिकन नाश्ता आणू, जपानी नाश्ता आणू, चायनी नाश्ता आणू, इंग्लंड नाश्ता आणू का आपला इंडियनच आणू. ती म्हणली जाऊ दे इंडियनच आण. बरं म्हणले इंडियन म्हणल्यावर आपले कांदा पोहे. मैत्रिणीने खाल्लं गेल्या घरी. तसं काही दिवसानं तिच्या घरचे सासरकडले मंडळी आले. असा सासरकडले मंडळी म्हणजे काय कमी 1-2 नसते, 10-12 जण असतात. तर मग आले. तिनं पुन्हा रामूला दिला, रामू इकडे. म्हणे बोला मॅडम. काय नाही म्हणे, जा बरं यांच्यासाठी शरबत घेऊन ये. मग त्याने विचारलं, अमेरिकन शरबत आणू, जपानी शरबत आणू, इंग्लंड शरबत आणू, चायना शरबत आणू का आपलं इंडियनच आणू. म्हणे इंडियनच आण. त्याच्यातला तिच्या नवऱ्याचा भाऊ म्हणली, अर चान्स हुकलाले का. इन जर सांगितलं असतं अमेरिकन शरबत आण तर मस्त आपण स्नॅप टाकला असता. मस्त सांगितलं असतं लोकांना की बुवा अमेरिकेतला हे आपण पिलं शरबत. जाऊ दे आता पिया इंडियन मधलंच. इंडियन मधल्यावर आपलं लिंबू शरबत. मग काय खाल्लं पिलं आणि मग तेवढ्यात तो म्हणला, का हो वहिनी आपला भाऊ दिसत नाही. तुम्ही थांबता. रामू इकडे. रामू आला. रामू मला बोला मॅडम. काय नाही म्हणे, जाय आपल्या मिस्टरांना घेऊन येते. म्हणे अमेरिकन मिस्टर आणू, जपानी मिस्टर आणू, चायना मिस्टर आणू का इंडियनच मिस्टर आणू. नवरा मग ते बाकीचे म्हणा लागले, अरे देवा या सटवीने इतके नवरे करेपर्यंत आपला मसोबा काय झोपला होता. विठ्ठल हा असं फुक्कटचा मोठेपणा करायची ताईला लय सवय. ताई तुम्ही संतांची यादी सांगितली, संतांच्या यादीमध्ये आमच्या महिला संत सुद्धा आहेत. अहो मीराबाई, आमच्या मीराबाईने भगवंताचं किती भजन केलं. मीराबाईचे वडील राणाजी म्हणू लागले, मीरे भगवंताचं भजन करणं सोडून दे, नाहीतर हा बघ विषाचा प्याला घे. मीराबाईने विषाचा प्याला घेतला पण भगवंताचं भजन नाही सोडलं. आमच्या मीराबाईने एवढी भक्ती केली भगवंताची. आमच्या मुक्ताबाईने ज्ञानोबारायांना उपदेश केला. चिमुकल्या मुक्ताबाई 6 वर्षाच्या मुक्ताबाईनी. मुक्ताबाई कोण होत्या? अय बचत गट. मुक्ताबाई कोण होत्या? मुक्ताबाई कोण होत्या? महिला मंडळ. महिला होत्या ना, मुलगी तर होती ना. काय होत्या? मुलगी होत्या ना. ह्या बरे नाही दिसल्या महाराजाला. ते काय ना महाराजाला चष्मा लागलेला आहे आणि त्या नेमका चष्मा घरीच विसरून आल्यात. विठ्ठल प्रत्येक विषयात मुलगी टॉपवर आहे. गायक, वादक, कीर्तनकार सुद्धा मुलगीची. राष्ट्रपती सुद्धा मुलगीच होती. आधीची प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असून डोक्यावरचा पदर खाली पडू दिला नाही. आणि आताच्या कोण आहेत? अय द्रौपदीताई मुर्मू कोण आहे? राष्ट्रपती कोण आहे? मुलगी आहे ना. ह्या बरे नाही दिसल्या महाराजाला. पहिल्यापासून मुलगी टॉपवर आहे. पहिल्यापासून मुलगी टॉपवर. आणि
म्हणून तर म्हणतात मुलापेक्षा मुलगी पर्यंत प्रकाश देते दोन्ही घरी. दोन्ही घरी प्रकाश देते मुलगी. घरात पाहुणे रावणे होत्या, दूध आणायला सांगा पोरीला. पोरगी 5 रुपये घेते, मुठीत दाबती, गिलास वणी खाली झाकती, मागच्या दरवाजाने दूध आणती, पाहुण्याला चहा पाजून पाहुणे रिटर्न. ही पोरीची क्वालिटी. पोराला ना बरं दूध आणायला, पोराला पाठवा बरं. ते एक तर जातच नाही, हे हे करते, हातपाय झाडते. अरे जा र, मग मी दूध आणायला जातो, मला चॉकलेट खायला 2 रुपये दे. म्हणजे 5 रुपयाचं दूध 7 रुपयावर गेलं, ते पण गपगुमान जात नाही. त्या तांब्यात 2 ठोकळे जाते, टाकते, वाजवत जाते. त्या पाहुण्यासमोरूनच पुन्हा दूध आणाय निघालो. अरे तो काय बँजातला खुळकुळा वाजवतो काय. ही पोराची क्वालिटी. शाळा भरली, पोरीला विचारा, ताई शाळा भरली किती वेळा लागतात? बाबा आणा 5-6, पैसे कमी असतील तर 5च आणा, एका व्हायचे 2 भाग करते, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. ही पोरीची क्वालिटी. पोराला विचारा बरं, पप्प्या शाळा भरली किती वेळा लागतात? आणा 20-30. अरे शाळा पेटवायची काय 20-30 आणून? तू तर एकदा पहिल्यापासून काही लिहतच नाही. नेमका तू अभ्यास तरी कोणत्या कंपनीचा असते ते मागून सुरू होते. ही असली पोरं भंगार. हॉस्पिटलमध्ये मुलगा झाला, पोरगी होते, पोरगीच झाली, काट्टीच झाली, टोचीच झाली. पहिल्यापासून मुलीला त्रास सहन केला का नाही? हा, आणि महाराज म्हणले की चोखोबाऱ्यांनी मुलगा मागितलाय. म्हणल्या ना, चोखोबाऱ्यांनी मुलगा मागितलाय. बरोबर आहे ताई तुमचं, पण दुसऱ्या चरणातून मुलगी सुद्धा मागितले ना. कशी मागितले? अभंगाच्या दुसऱ्या चरणात. महिला मंडळ नाच करता का आमच्या पार्टीत? महिला मंडळ या महाराजाला ऐकू गेलं पाहिजे. जोरात टाळ्या वाजवा. कन्या तरी ऐसी दे जैसी मीरा मुक्ताबाई. मीरा मुक्ताबाई सारख्या पोरी ते म्हणले चोखोबार आहे. तुम्ही जरा फ्रेश बसा बरं. फ्रेश असं एकदम ताट. महिला मंडळ फ्रेश बसा. तुमच्यावर काय कर्ज झालंय का काय बा? जरा फ्रेश बसा. विठ्ठल विठ्ठल चोखोबारायने दुसऱ्या चरणातून मुलगी मागितली. प्रत्येक विषयात मुलगी टॉपर आहे. हे कोणी? हे इकडं गायनाचार्य मुलीच. म्हणून कोण श्रेष्ठ आहे? महिला मंडळ मागच्या मला आज येत नाही. कोण श्रेष्ठ आहे? मुलगीच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर ह्या हरिभक्तपरायण निकिताताई महाराज घुगे यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठ्ठल 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 विठ्ठल
सगळे गाव करत करत वडत ताणत येत नव्हतं तरी बी वडून ताणून ताणून आणलंच. तुम्हाला पटवून दिलंच. काय मुलगी श्रेष्ठ. पण आमची पार्टीला एक निष्ठ आहे. त्यांनी म्हणलंच नाही की मुलगी श्रेष्ठ. असं थांबायचं. विठाला 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 विठाला. ताईने म्हणलं की महाराजांना चष्मा आहे. ताईले हुशार आहेत. ताईंचं कसं आहे आपलं ठेवायचं झाकून लोकांचं भाचं. ताईला सुद्धा चष्मा आहे. ते आजच नेमक्या घरी विसरून आले. ताईनं सांगितलं चोकोबारांनी मुलगी मागितली. मग यांना मुलं दिसले नाही मागितलेले. ताई म्हणाल्या हे कोण आहे. मग त्यांना हे मुलं दिसले नाही. ताई म्हणाल्या गायनाचार्य मुली आहे. प्रथमतः चाल गायली ते कोण होते हो. मुलं होते. मला जाऊ द्या. इथून जर मृदंगाचार्य जो उठून गेला कीर्तनात काही मजा राहीन का. राहीन का. मग ताईंना हे बरं दिसलं नाही. मग मला सांगा ताई म्हणल्या प्रत्येक ठिकाणी मुलगीच श्रेष्ठ आहे. प्रत्येक ठिकाणी आमची मुलगी आहे. मग प्रत्येक ठिकाणी यांना मुलगा बरं दिसला नाही. ते जाऊ द्या. माईक सिस्टीमवाले ऑपरेटर माईक बंद केले. मग काय सांगणार ताई. विठाला 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 विठाला. ताई म्हणल्या संतांची यादी यांना महिला यादी दिसली नाही. अहो त्यांना खरोखरच आमच्या पुरुष संतांची यादी दिसली असन. बघा असे अनेक संत होऊन गेले. त्यामधले श्री संत ज्ञानोबा रे. बघा ते जगावर केवळ उपकार करतात पण जगाने त्यांच्यावर नुसतेवर काय केले अपकारच केले. सगळ्यात मोठा अपकार सांगते बघा. विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातांनी देहांत प्रायचित घेतलं. घेतल्याच्या नंतर निवृत्तीनाथ उठले आणि उठल्याच्या नंतर बघतात आई ज्या ठिकाणी झोपते त्या ठिकाणी जाऊन बघितलं तिथं आई काही नव्हती. त्यांना वाटलं गेले असं सडा सारवणकर अंगणात. तिथं गेले तिथंही नाही. वडील ज्या ठिकाणी झोपतात त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर बघतात वडील सुद्धा नाही. थोडंसं मनामध्ये कुजबुजलं आणि पर्णकुटीमध्ये गेले. पर्णकुटीमध्ये गेल्याच्या नंतर तिथे एक पत्र ठेवलेलं होतं. ते पत्र घेतलं आणि वाचायला सुरुवात केली. आम्ही तुमचे आई वडील रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत तुमच्या चारही भावंडाचा छळ थांबावा म्हणून आम्ही देहांत प्रायचित घेतो. ते पत्र वाचून काय अवस्था झाली असं नो. ते पत्र घेतलं छातीशी धरलं. आई वडील समजून ढसा ढसा रडायला लागले. आई बाबा आई बाबा. इथं जसे झोपले मडे उठले ना तसं तिथं ज्ञानोबारे झोपून होते. ते उठले. काय झालं दादा का रडतोय. ते पत्र वाचलं आणि दोघंही रडायला लागले. दोघांच्या आवाजाने सोपान काका उठले. बघतात तिघही भावंड रडायला लागले. तेवढ्यामध्ये आमची चिमुकली मुक्ताई उठली. डोळे चोळतच बाहेर आली. काय झालं दादांनो का रडताय. आई बाबाला सांगू का. आई बाबाला सांगू का म्हणल्यावर शिर निवृत्तीनाथांनी मुक्ताईच्या तोंडावर हात ठेवला. अगं मुक्ते आई बाबाला सांगायला आई बाबा उरलेतच कुठे. 4-5 दिवस रडण्यामध्ये गेले. आणि नंतर मुक्ताई म्हणते अरे ज्ञानदादा मला भूक लागली रे. आई वडील असते तर मी तुझ्याकडे आली नसती. मला भूक लागली रे. मग तेवढ्यामध्ये आमचे ज्ञानोबा आणि निवृत्तीनाथ झोळी घेतात आणि मधुकरी मागण्यासाठी जातात. 4 घर मागतात. 5वं घर मागावं या उद्देशानं घरासमोर थांबतात आणि म्हणतात मधुकरी मधुकरी. तेव्हा आतून आवाज येतो काय रे संन्यासीचे कार्टे हो. सकाळी सकाळी घर बाटवायचं ठरवलं काय. ते विसोबा खेचर काका घराच्या बाहेर आले आणि जी झोळी होती ती फाडली आणि पीठ सगळं खाली सांडलं. ज्ञानोबारांनी वरचं पीठ उचलून घ्यावं या उद्देशानं खाली वाकले. कारण ज्ञानोबारांनी विचार केला आपण तिघही भाऊ
न जेवता राहू शकतो, पण आपली चिमुकली मुक्ताबाई राहू शकणार नाही. पीठ उचलावे या उद्देशानं खाली वाकले. त्या विसोबा खेचर काकाने पुन्हा बुटा भरलेला त्यांच्या कंबरड्यामध्ये मारले. त्या ज्ञानोबाऱ्या म्हणले, अहो काका, इंद्राणीचं पाणी पिऊन राहू, सिद्धबेटातल्या झाडांची पाने खाऊन राहू, पण पुन्हा या आळंदीमध्ये येणार नाही. का त्यांनी अनेक ग्रंथ निर्माण केले ज्ञानोबाऱ्यांनी. निवृत्तीनाथ सद्गुरू झाले आणि सद्गुरूच्या नंतर प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्याच्या नंतर म्हणतात, अरे ज्ञाना, मी आज प्रसन्न आहे, तुला काय मागायचं मग? तेव्हा ज्ञानोबाऱ्या म्हणतात, देवा मला काहीच नको. तुम्हाला एक आठवते का, आपल्या आई वडिलांनी देहांत प्रायचित घेतलं, त्यानंतर आपण मधुकरी मागण्यासाठी गेलो आणि मधुकरी मागण्यासाठी गेल्याच्या नंतर त्या विसोबा खेचर काकाने मला लाथ मारली होती. ज्या दुर्जनपणामुळे आपले आई वडील गेले, त्या लोकांचा ते दुर्जनपणा गेला पाहिजे. बघा, एवढे जगाने अपकार केले तरी ज्ञानोबाऱ्यांनी त्यांच्यावर उपकारच केले. विठ्ठल 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 विठ्ठल. हो. बघा, अनेक संत होऊन गेले. म्हणून मी सांगितलं की त्यांच्या डोळ्यासमोर यादी आली असून तुकोबार आहे, किती भजन करायचं, इतकं भजन करायचे. आणि असंच आता संतांच्या संगतीमध्ये गेलं की आपलं आयुष्य घडत असतं. तसाच एक माणूस काय करायचा, तुकोबाऱ्यांसोबत रोज भजनाला जायचा, पण ते त्याच्या बायकोला काही पटत नव्हतं. त्याची बायको म्हणायची, घरात ध्यान नाही, दारात ध्यान नाही, संसारात ध्यान नाही, उठलं की टाळ घेत आणि येड्याने पळते. बायको त्याची म्हणायची रोज. एक दिवस म्हणले, काही नाही, आपल्या माणसाला आपण सांगून सांगून कंटाळलं. आता त्या तुकाराम महाराज कोण आहेत, त्यांना धडा शिकवायचा. उद्यापासून नेलंच नाही पाहिजे. धडा शिकवायचं ठरवलं आणि म्हणली, आहो ते तुमचे तुकाराम महाराज आहेत ना, त्यांना आपल्या घरी बोलवा. ह्या बोलवले या माणसाने. तुकोबारे आले. म्हणली, बसा महाराज, आंघोळीला पाणी टाकते. तुकोबारे स्नान करण्यासाठी बसले. तेवढ्यामध्ये त्या बाईनं उकळतं पाणी ठेवलं. 5 तास पाणी उकळलं होतं आणि ते उकळतं पाणी घेतलं आणि तुकोबाऱ्यांच्या अंगावरती टाकलं. जळे माझी काया लागला वनावा, 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 जळे माझी काया लागला वनावा. धावरे केशवा माया बापा, धावरे केशवा माया बापा, जळे माझी काया लागला वनावा, जळे माझी काया लागला वनावा, माझी काया लागला वनावा, जळे माझी काया लागला वनावा, लागला वनावा. बघा, गोड प्रमाण दिलं. वाजवा एकदा टाळी. पार्टी कोणाची? जळे माझी काया लागला वनावा, धावरे केशवा माय बापा. त्या बाईला तुकोबार काहीच म्हणले नाही, देवाला हाक दिली. हे ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे, नामदेवराय, हे संत, त्यांची यादी डोळ्यासमोर आली असेल चोकोबाऱ्यांच्या. म्हणून ते अभंग लिहिला. पहिल्या चरणामध्ये मुलगाच मागितला आणि तिसऱ्या चरणामध्ये सुद्धा मुलगाच मागितला. कसा मागितला? अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये. ऐसा भक्त राज गोंडा, ऐसा भक्त राज गोंडा, ऐसा भक्त राज गोंडा,
राजगुंडा ऐसा भक्त 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 राजगुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा 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 कन्या तरी ऐसी देई 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 कन्या तरी ऐसी चोखोबारायांनी तिसऱ्या चरणामध्ये सुद्धा मुलगा मागितला. ऐसा भक्त राजगुंडा त्याचा ती लोकी झेंडा. काय मागितला? काय मागितलं? मग काय श्रेष्ठ? यांनीच गुत्त घेतलंय काय? काय श्रेष्ठ? काय श्रेष्ठ? यांना ऐकू केलं पाहिजे. काय श्रेष्ठ? मुलगाच श्रेष्ठ. विठ्ठल 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 आता तुम्हाला प्रश्न पडला असं, मुलगा श्रेष्ठ की मुलगी श्रेष्ठ? मुलगी श्रेष्ठ की मुलगा श्रेष्ठ हे आम्ही सांगू, पण एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचं. थांबा, हात नका वर करू. बघा, तुम्ही हात वर जर केले तर तुमचे हात जे दिसेल ना, अमेरिका सुद्धा दिसेल. जर का आमचं कीर्तन सर्च केलं तर या यूट्यूब चॅनलवर काय गजर मुक्तायचा म्हणून सगळ्यांनी हात वर करायचे. थांबा तुम्हाला लय गडबड आहे. कोणाकडे जर मोबाईल असेल तर व्हिडिओ काढा, मस्त इन्स्टॉल स्टोरी टाका की आज झालेले बासंबा नगरी सेवा. सगळ्यांनी हात वर करायचे. मागचे पुढचे वट्यावरचे कट्यावरचे सगळे दिसतात मला. सगळ्यांनी हातवरी करा. सगळे करा हातवरी. वा 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 वा. हा सुगत सोहळा सगळ्यांनी करा. करा. सगळ्यांनी कर बरं का. कॅमेऱ्यामध्ये सगळे दिसतात. आय पुरुष मंडळ आय काय राव, आमच्या पुढेच बसून हातवरी नाही करत. करा हातवरी. विठोबा रखुमाई 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 विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई 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 तीन वेळा मृदंग वाजल,
3 वेळा टाळ वाजले नाही, 3 वेळा आपल्या. वा 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 वा, काय सुंदर भजन केलं. एकदा तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ. काय आमचं भाग्य आहे, तुमच्या गावात आम्हाला कीर्तन करायला भेटलं. तुम्ही जसे हात वर केले तसा तुमचा आनंद गगनाला भिडल हीच हनुमंतराच्या चरणी प्रार्थना करते. आणि हा जो धर्म आहे, हा जो धर्म आहे, धर्माच्या संदर्भात अख्खं कीर्तन विसरून गेले तरी काय हरकत नाही. पण आमच्या 2 गोष्टीला कधीच तडा जाऊ दे नका. लक्ष देऊन ऐका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यात पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यात पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंत सारख्या बापाची मान समाजामध्ये खाली जाईल असं पाऊल कधी टाकू नका. हे सगळ्यांना विठ्ठल खरंच तुम्ही खूप सुंदर भजन केलं बरं का. तुम्हाला सांगायची गरजच पडली नाही. हात खाली घ्या म्हणायची. प्रॅक्टिस झाली ना 4 दिवस झालं, त्यामुळं सुंदर भजन केलं. असो, हे तुमचे इथं लहान लेकर आहेत ना, हे लय आवडले बघा. कस काय? कारण की काही काही गावामध्ये कीर्तनाला गेलं ते खालून काड्या करतात. महाराजाला चिमटा तर घे, महाराजाच्या पायाला गुदगुल्या तर कर. अरे नवच, हे काही शांत बसतच. आपल्या गावातले मुलीला शांत बसलेत. आम्ही कुणाच्याही नादाला लागतो, पण लहान लेकरांच्या सोडून. हे काय बोलतील यांचा अंदाजच नाही. बघा असंच आमचं कीर्तन होतं पुण्या साईडला. जात होतो आणि गावाचा रस्ता थोडा खेडं गाव होतं. जात असताना एक काय झालं, आमच्या गाडीसमोर एक गाय आणि वासरू उभारलं आणि बाजूलाच एक पोरगं उभारले मस्त. आम्ही गाडी थांबवली, हॉर्न वाजवले, तरी ते पोरगं काय गाय हाणं ना. आम्ही म्हणलं बाबा ते गाय हाण. ते म्हणलं नाही हाणणार. मी म्हणलं बाबा पाया पडते, गाय हाण. आम्हाला कीर्तनाला उशीर होत होता, काल्याचं कीर्तन होतं. म्हणलं बाबा गाय हाण. ते म्हणलं माझी गाय नाही, मी हाणणार नाही. मी म्हणलं जाऊ दे तुझी नाही, पण कुणाची आहे ती तरी सांग. ते म्हणला गाय माहीत नाही कुणाची आहे, ते वासरू दिसते ना ते माहीत आहे. मी म्हणलं जाऊ दे बाबा ते तरी सांग, ते वासरू कुणाचं आहे. ते म्हणलं त्या गाईचं. आता आम्हाला एवढं कळत नव्हतं का. असंच कीर्तन होतं नांदेडकडे. तिथं गेलो आणि लवकरच पोहोचलो हरिपाठाच्या टायमाला. दोघी बसलो. आमच्या ताईला ती सिरियल चाललंय नाद, बातम्या टी व्ही चालले ना. ताईला टी व्ही दिसले की खटड पटड करणारच. ताईला टी व्ही दिसली आणि टी व्हीमध्ये बातम्या चालू होत्या. ताईंच्या बातम्याला आवडते. तिकडून आला गणपतीने पोट त्याचं बजरंगबलीसारखाच 10-15 वर्षाचं पोरगं होतं. तगड्याच्या तगड्या आलं. आल्याच्या आलं म्हणते कोण आले रे आपल्या घरात. मी म्हणलं माणसंच आलेत, ये घरात. आल्याच्या नंतर म्हणलं मला बसू द्या. मी म्हणलं तुझंच घर आहे, आखरी कामं पडलंय बस. ते म्हणलं तुमच्या मांडीवरच बसायचे. मी म्हणलं मॉडर्न बाजूला बस. काही करून बाजूला बसवलं. बसलं तर बसलं. ते रिमोट घेतलं ह्यांच्या हातातून, पडल्या ते तोंडावर. घेतलं आणि चॅनल बदलल्याच्या बसलं. त्याला काय झालं की घेतलं रिमोट आणि फेकलं आमच्या तोंडावर. गेलं निघून. कार्टून लावून ठेवलं आणि गेलं निघून. ताईनं ते गेलं की ताईला वाटलं बरं झालं लवकर सनी केली. ताईनं पटकन रिमोट उचललं बटन दाबायला सुरुवात केली. बटन दाबून मोडलं तरी काय चॅनल बदलच ना. राहू द्या म्हणलं. कीर्तनाचा टाइम झाला. कीर्तनाला गेलो. कीर्तन सुरुवात केली. ते खालून डवचं ते म्हणलं काय झालं चॅनल बदललं का. मी म्हणलं खरंच गड्या कसं काय बदललं नाही. ते म्हणले हो का मी शेलच घेऊन आलो होतो. विठाला विठाला आणि आस्ताच्या कीर्तनामध्ये बसलं लयच बोलत होतं. म्हणलं ए गप बस. ते म्हणलं ए तूच गप बस. मी म्हणलं मी गप बसल्यावर कीर्तन कोण करेल. ते म्हणलं मी म्हणलं तुला जमतं का.
ते म्हणलं मला जे जमते ते तुला जमतं का? मी म्हणलं हां चल सांग काय. ते म्हणलं अशी जगामध्ये कुठली गोष्ट आहे की वडल्यानं बारीक होते. मी 15 मिनटं घातले विचार करण्यात. ताईचा तर दिमागच बंद पडला विचार करू करू की नेमकं काय. मी ताईंना विचारलं ताई काय. ताई म्हणल्या सांग बाई तूच. मी विचार केला माझं सुद्धा डोकं बंद पडलं. मी म्हणलं सांग. ते म्हणलं एवढं छोटं उत्तर येत नाही तर कीर्तनकार झालीच कशाला. मी म्हणलं कीर्तनकार असल्यानं काय सगळं थोडी येत असतं. सांग सांग. ते म्हणलं एवढं कळत नाही का बिडी. खरंच आहे ना वडल्यानं बारीक होते. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. तसे आपल्या गावातली मुलं खूप शांत आहेत. शांत बसून कीर्तन ऐकतात. आपण 3 चरणाचा भावार्थ पाहिला. ऐसा भक्त राजगुंडा त्याचा तिही लोकी झेंडा. आता गुंडा लोक आपले भारतीय लोक महाराष्ट्रातले लोक कुठं दिमाग लावले ते सांगता येत नाही. बाकी आम्ही हे आपण घेतलं आणि कीर्तन केलं. ऐसा भक्त राजगुंडा बापू सारखं हे कुठलं म्हणलं. ताई गुंडा गुंडा त्याने एकच शब्द तरी लाव गुंडा. हे आपले भारतीय लोक लय आहेत. कुठं डोकं लावतील काय सांगता येत नाही. एक म्हणलं कीर्तनामध्येच ताई फेटा का बांधता तुम्ही. मी म्हणलं उद्यापासून धोतर बांधते पण गब्बस. मग आता काय सांगा. एक जेवायला बसलं पंक्तीला बाजूलाच. ते मला ताईने आमच्या पाणी फिरवलं. ताई ताटाभरती पाणी का फिरवतात. मी म्हणलं मुंग्या आत येऊ नये म्हणून. आता काय सांगा. एक म्हणलं ताई तुकोबारा न्याना विमान आलं तर तुकोबारा न्यायला विमान ते कुठं उतरलं होतं. मी म्हणलं तुझ्या बापाच्या वावरात. आता गरुडाला कुठं जागा लागते का बरं. एवढंच नाही तर आपल्या भारतातलं एक काय केलं अमेरिकेमध्ये गेलं आणि आपल्या इकडं काय चौकामध्ये बुटं पॉलिश करण्यासाठी काय माणसं आहेत का नाहीत. हो नाही तर नाही म्हणा. आहेत का नाहीत. आहेत. पण त्या अमेरिकेमध्ये मशनी डब्यासारख्या अशा या मॉनिटर सारख्या मशनी आहेत. तिथं पहिला पाय घालायचा एक प्लास्टिकचा हात येणार बूट पॉलिश करणार. मग दुसरा पाय घालायचा तेही पाय साफ करणार आणि ते पाय दाबून धरणार. काढ पैसे. ते काय सप्त्याची पंगत आहे कोणी यान फुकट खाऊन जा लग पैसे काढ. तिथं आपला भारताचा कार्यकर्ता गेला. त्यानं काय केलं चौकामध्ये गेला त्या मशनीमध्ये पाय घातला. ते प्लॅस्टिकचा हाताला बूट पॉलिश केलं. मग या गड्यानं काय केला गेला पुढच्या चौकामध्ये गेला दुसरा पाय त्या मशनीमध्ये घातला. त्या मशनीनं बूट पॉलिश केला. पण या मशनीची अक्कलच बंद पडली. आज आपण बूट पॉलिश केला पण नेमका एकच पाय दुसरा पाय कुठं गेला. अहो त्या पंतप्रधानच्या अमेरिकेतल्या पंतप्रधानांची सुद्धा अक्कल बंद पडली. त्याने नियमच बदलून टाकला. उद्यापासून पहिलाच पाय धरायचा. मग लोकाला कळालं भारताचा कार्यकर्ता इथे येऊन गेला. एवढे डेंजर आपल्या भारतातले लोक आहेत. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. हो. आणि बघा मागं एक चोर पकडायची मशीन आली होती म्हणून तुमच्या गावात आली का नाही. एक चोर पकडायची मशीन आली. अमेरिकेमध्ये 1.5 तासामध्ये 500 चोर. चीनमध्ये 1.5 तासामध्ये 4000 चोर. ते जापानमध्ये गेलं 3 तासामध्ये 30,000 चोर. आता तुम्ही सर अख्खे काय चोरच होते का. आपल्याला काय करायचं. तेच मशीन आपल्या भारतात आलं. अर्ध्या घंट्यामध्ये मशीन गायब. चोराचा पत्ताच नाही. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. कशाहून सांगितलं. गुंडा शब्द आपले एवढे भारताचे माणसं हे करायत ना एकच शब्द धरणार पुढे काही का असणार. काय पहिला शब्द घातला ऐसा भक्त राजगुंडा. कसा भक्ती करणारा राजगुंडा. जसं की आमच्या भक्त प्रल्हादासारखा किती भक्ती केली हो. त्या भगवंताला यायला लागला विट्टेवर 28 युग झाले आत्ता सुद्धा उभा आहे. गेला का विट सोडून. का केवळ भक्ती केल्यामुळं. अहो तो श्रावण बाळ आई वडिलांची किती भक्ती केली. देवाची भक्ती केली आई वडिलांची सेवा केली का नाही.
बघा एक राजा होऊन गेला, कोण? बळीराजा. त्यानं काय केली? देवाची तो रोज भक्ती करायचा. देवाने त्याला 3 पावले जागा मागितली, दान दिली. पण ते दान देत असताना त्या बळीराजाच्या आईचे उद्गार आहे का? ती आई म्हणली, विठ्ठला 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 विठ्ठला. आपल्या गावात बी दिसायचे तसे नमुने. बरं झालं पुढे येऊन नाही बसले. बघा त्या बळीराजांची आई म्हणाली, भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, भली हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हाथ. त्या म्हणल्या, देवा बरं झालं मी माझ्या नवऱ्याबरोबर सती नाही गेली, कारण देवानं जगाच्या मालकानं माझ्या मुलाला जागा दान मागितली. हे राजभक्त बघा, हे देवा, हे जे संत मंडळ आहेत ते देवाचं काय करतात? भजन करतात. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, ऐसा भक्त राजगुंडा त्याचा तेही लोके झेंडा. अहो एक नाही किती उदाहरणं देता येतील. हे स्वराज्य निर्मिती केली कुणी? कुणी? छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यांचं नाव सुद्धा घेतलं तरी आपल्या अंगावर काटा येतो. येतो का नाही? छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ की जय. बघा त्या राजांना जाऊन अनेक वर्ष झालेत तरी सुद्धा त्यांचं आत्ता जरी नाव घेतलं ना अंगावरती काटा येतो. येतो का नाही? अहो का एक मावळा नव्हता. त्यांच्या स्वराज्य निर्माण करताना 18 पगड जातीचे मावळे होते. अहो राजाने विचार केला नाही कधी, स्वराज्य निर्माण करत असताना राजाने विचार केला कधी जातीने पातीचा, कारण मावळ्यांच्या तलवारी पुढे नखरा चालत नव्हता 7.5 मावळ्यांनी लढाई जात असताना विचार केला नाही कधी दिवस आणि रात्रीचा, कारण अभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा. 18 पगड जाती 16 सार समाज मराठी मोळा, स्वराज्यावर ठेवून टाळा एका जागी केलाय गोळा. प्रथम पहिला शिर झुकवला जिजाऊ चरणावरी ग, प्रथम पहिला शिर झुकवला जिजाऊ चरणावरी. बाई माझा ग शुभ राजा ग बसला घोड्यावरी, बाई राजा ग बसला घोड्यावरी, शुभ राजा ग बसला घोड्यावरी. दिलं वचन साहेबा वचन पूर्ण करी ग, दिलं वचन साहेबा वचन पूर्ण करी ग. बाई माझा ग शुभ राजा ग बसला घोड्यावरी, बाई राजा ग बसला घोड्यावरी, शुभ राजा ग बसला घोड्यावरी, बसला घोड्यावरी, बसला घोड्यावरी. त्या राजाला अनेक वर्ष झाले जाऊन तरी सुद्धा त्यांचं नाव घेतलं की आपल्या अंगावर काटा येतो. असे अनेक पुत्र झाले ते आपल्या महाराष्ट्र भूमीत. तर बघा श्री संत भगवान बाबा झाले का नाही? सगळ्यांना माहिती आहेत का नाही? संत भगवान बाबा बघा त्यांच्या जीवनातला एक प्रसंग सांगते. ते लहान होते, लहान असताना आळंदीमध्ये शिकायला गेले. तिथं शिक्षण पूर्ण केलं, गावाकडे आले आणि तिथं एक नारायण गड असं नाव होतं एका गडाला. तेच आता भगवान गड झाले. ते नारायण गड होता. त्या नारायण गडावरती राहायचे आणि काय कीर्तन भजन करायचे. संत भगवान बाबा काय सांगायचे? श्रद्धा अंधश्रद्धा हे काहीच नसते. यावरती काय करायचे? प्रवचन कीर्तन करायचे. पण काही लोकांना हे काही खूप डोळ्यामध्ये त्यांच्या खुपत होतं. लोकांना हेच आहे, कुणाचं चांगलं बघितलं की ते काही त्यांना चांगलं दिसत नाही. ते तसं संत भगवान बाबाच्या जीवनामध्ये झालं. हे भजन कीर्तन करायचे, लोकांना काही चांगलं दिसलं नाही. म्हणले हे काही भगवान उगं काही करतंय काही नाही. म्हणले काही करून याचं काहीतरी आपण बंदच पाडायचं. हे लोकांचं असले असते. सप्ताह चालू असला, लई चुड्या मारू मारू सप्ताह करते तर बंदच पाडायचा. हे लोकल भारी असतात.
बघा भगवान बाबांनी काय केलं, ते नारायणचे गड आहे ना, त्या गडाचं बांधकाम करण्यासाठी सगळ्यांना सांगितलं. तेव्हा जे सज्जन लोक येत होते आणि काय ते त्यांच्याकडून जे काय देणं होईल ते देत होते गडासाठी. पण त्यामध्ये काही जणांनी त्यांच्यावरती आळ घातला भगवान बाबांवरती. अरे काय पण करतोय, आपल्याकडून पैसे लुटतोय आणि स्वतःसाठी गड बांधतोय. एवढं त्यांनी काय केलं, त्यांच्यावर आळ घातला. म्हणले कशाचा साधून कशाचं काय रे, उगा सोंग घेऊन बसलाय त्या गड्यावरती, काय येतं त्याच्याकडं, काय आहे सांगा. अहो किती अधिकार आहे त्यांचा. ज्ञानेश्वरी पाण्यावर बसून वाचले, पाण्यावर. आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल ग्रंथ पाण्यावरती तरले, वह्या पाण्यावरती तरल्या, पण असं ऐकलंय का कधी की पाण्यावरती बसून एका माणसाने ज्ञानेश्वरी वाचली? ऐकलंय का? ते आमच्या संत भगवान बाबांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली. आपल्यामध्ये एक नेते होऊन गेले, कोण? स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे. अहो आतापर्यंत तसा नेता झाला नाही आणि इथून पुढे होणार बी नाही. अहो भूकंपामध्ये एक मुलगी सापडली, तिला स्वतःचं नाव दिलं का नाही? प्रीतमताई मुंडे. ते त्यांची मुलगी नसून एका भूकंपामध्ये सापडलेली मुलगी आहे. बघा असा नेता होऊन गेला आपल्यामध्ये. हे नेते बघा, आमचे छत्रपती शिवाजी महाराज, नामदेवराय, तुकोबाराय, हे जे संत आहेत ना, हे कोण आहेत? झोपले की काय? कोण? हे मुलगा, मोठ्याने बोला. कोण? मग कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? मुलगा श्रेष्ठ असे आपले म्हणणे आहे. यावर या बडबड्या ताई काय म्हणतात पाहू. विठ्ठल 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 ताईने आपल्याला बरोबर पटवून दिलं. ताईचा लयच अभ्यास आहे. बरोबर पटवून दिलं की मुलगा कसा श्रेष्ठ आहे. पण ताई तुम्ही म्हणल्या की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, हे गीत गायले, हे ते. पण मला सांगा ताई, छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं कोणी? महिला मंडळ झोपल्या की काय? कोणी घडवलं? जिजाऊ साहेब कोण होत्या? हा मुलगी होत्या. मग कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा, कोण श्रेष्ठ आहे? मुलगी. आणि पुन्हा खरं म्हणलं तर शेतकऱ्याचा 90% संसार बिचारी माऊलीच सांभाळते. नाहीतर घरात भांडण होऊ द्या, नवऱ्याने ठोका टाकू द्या, फुसफुस करती, रडत बसती, धारा काढायला परत माघारी. शेजारी विचारतात 1.5 महिना येणार नव्हती, 1.5 तासात कसं काय आली? त्याचं ऐकून काय दुधाचं नुकसान करू काय? हा क्वालिटीच अशी आहे आपली. प्रत्येक विषयात महिला टॉपवर आहे. मगच सांगितलं बघा. आणि आमच्या ताई असं समजू नका की आमची पार्टी कमी नाही. आमची पार्टी 1 नंबर आहे. प्रत्येक विषयात टॉपवर आहे. पहिल्यापासून स्त्रीच त्रास सहन करत आली. बरोबर आहे. पहिल्यापासून स्त्रीच त्रास सहन करत आली. झोपण्यामध्ये आणि भांडण्यामध्ये ते 1च नंबर. बरोबर आहे का नाही? भांडण म्हणल्यावर आपल्याला काही जमतच नाही. भांडणात आपण कायम पुढे राहणार. हा नादच नाही करायचा आमच्या पार्टीतला. समजलं का तुले? बचत गट म्हणतात आम्हाले. विठाला 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 विठाला. मी सांगते इथं सासा असतील आणि भरपूर सुना पण असतील. तुम्ही लक्ष देऊन ऐकायला ना का? झोपल्या नाही ना? नाहीतर काय काय लय झोपतात माणसं. काय काय कीर्तनात झोपतात. हे लय दूर झालं. काय काय जेवताना झोपतात. एक माणूस कधीच कीर्तनाला जात नव्हतं, पण मित्रांना आग्रह केला म्हणून गेलं. ते होतं कापड दुकानदार. आलन कीर्तनकारापाशीच बसलं. महाराजाचं कीर्तन होतं. आलन कीर्तनकारापाशीच बसलं पठ्ठ्याला लागली बा झोप. त्याला कीर्तनात झोप लागली आणि झोपेत स्वप्न पडलं. कोणाला? एवढं लक्षात ठेवा, कापड दुकानदाराला. कोणाला? कापड दुकानदाराला.
झोपेत स्वप्न पडलं, स्वप्नात गिरायक आलं. कोण आलं? कापड दुकानदार. आणि त्या गिरायकानं मागितलं 2 मीटर पांढरं कापड. कोण आलं? अरे त्यानं धोतर वळलं महाराजाचा. विठ्ठला विठ्ठला. आता कीर्तनात झोपलं यात काय नवलंय. एका गावात मी पंक्तीला गेले जेवायला, तुम्हाला तर माहितच आहे. गेले माझ्या समोर एक झोपणारे बसलं पुंडलिका होईपर्यंत पठ्ठ्याने एक डुकला हल्ला बुवा. डुकला हल्ला आणि तशी त्याची टोपी पडली गुळोनीत. चुरीतोय अंगठा मोडला पण पोळी काय चुरण. अरे पुन्हा झोपेतच कसा म्हणतोय, कसल्या मत मावल्यात एवढी कडक कुठं पोळी करतात का. आमची पोळी पाहिली तर गुळोनी टाकल्याबरोबर विरघळू लागली. असा सुगरण माता माऊलीने स्वयंपाक केलाय. आमची आख्याची जेवण झाली पण त्याची काय पोळीच चुरणा का. आणि जेव्हा शेवटला बघितलं जेवण झाल्यावर तेव्हा काय होती, अहो टोपी. विठ्ठला विठ्ठला अहो काय कायची तर झोप एक डोळेवाशी झोप. काय कायची तर काय तर तोंड उघडे करून झोपतात. तोंडवाशी झोप. अहो एका गावात आम्ही कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला झाला उशीर. म्हणलं राहा आता इथंच मुक्काम करा. राहिलो आणि त्या गावकऱ्यांनी पण आम्हाला मंदिरात जागा दिली. मंदिरात मग आता काय करावं, झोपलो बा. 2 वाजता त्या मथारीचं झालं सुरू. खाऊ खा ती दुसरी मथारी आम्हाला वाटलं. आणि पुन्हा जवळ स्मशानभूमी. पुन्हा मग आम्हाला वाटलं बापरे आता काय खरं ना. आमच्या ताई तर लयच घाबरट येत. ताई मला लागल्यात आई आता काय करायचं. मी म्हणलं काय नाही झोपून घे. तरी त्या मथाऱ्याचं चालूच. मी म्हणलं माय उठणं. माय कोणाला म्हणाली तरी माय खाऊ खा ही झाली तोंडवाशी झोप. काय काय झोपेत बोलतात पण हे अशा माई सारख्या विठ्ठला विठ्ठला. तसे तुम्ही झोपल्या नाही ना. लक्ष देऊन ऐका बघा. महाराजांनी आपल्याला सांगितलं की मुलगा श्रेष्ठ छत्रपती. किती उदाहरण दिले. ज्ञानोबराय, तुकोबराय, छत्रपती शिवाजी महाराज, नय संत भगवान बाबा. पण ताई पहिल्यापासून त्रास आमची महिला सहन करत आली. कपाळ तिचं असतं पण कुंकू मात्र त्याच्या नावाचं असतं. भांग तिचा असतो पण त्याच्यामध्ये सिंदूर मात्र त्याच्या नावाचा असतो. हात तिचा असतो पण हातामध्ये बांगड्या मात्र त्याच्या नावाच्या असतात. पाय तिचा असतो पण पायामध्ये जोडवे मात्र त्याच्या नावाचे. गळा तिचा पण गळ्यामध्ये मंगळसूत्र मात्र त्याच्या नावाचं. प्रत्येक वेळेस स्त्री त्रास सहन करत आली बघा. आणि पुन्हा एवढ्यावर भागत नाही. वट पौर्णिमा आली की बापरे आमच्या महिला मंडळीचा असा विशेष हार्डी. वट पौर्णिमा आली की हे सजणार. पुन्हा त्या वडाला 7 फेरे मारणार. 7 जन्मी मला हाच पती मिळू दे. तो बेवड्या का असं ना पण हाच मिळू दे. पण असं कधी पुन्हा उपवास पण असं कधी ऐकलंय का 7 जन्मी मला हीच पत्नी मिळू दे म्हणून एखाद्या पुरुषानं येड्या बाबळीला गिरक घातलंय का नाही. विठ्ठला विठ्ठला कोण श्रेष्ठ आहे. आणि पहिल्या काळात असं एक होतं नियम की बुवा नवरा मेला की बायको सती जायचं. पण असं कधी ऐकलंय का बायको मेली नवरा सता गेला. सता ऐकलंय का नाही. म्हणून पहिल्यापासून स्त्रीच हा त्रास सहन करत आली. आणि मुलगी हे 42 कुळाचा उद्धार करते. मुलगी
42 कुळाचा उद्धार करते आणि मुलगा आखे 42 कुळ गटारात घालते. 11वीचे पोरं दारू पितात. 11वीचे आर्ट कॉमर्स सायन्स 3 जण मित्र. आर्ट वाल्याला लागली लघवी. ते गेलं आडानी तिकडे गेलं आणि तिथंच होती अंधारात काय दिसणार आहे संध्याकाळचं. तिथंच होती विहीर आणि त्या विहिरीत त्या चंद्राचं प्रतिबिंब पडलं होतं. त्यानं दुसऱ्याला बोलवलं, ए इकडे या. म्हणजे काय झालं, या लेखा चंद्र खाली पडलाय. मग सायन्स वाला म्हणलं प्रयोग केल्याशिवाय पर्याय नाही, मजाच नाही म्हणलं. मग कॉमर्स वाले म्हणलं आणा बादली. आणली बादली, टाकली विहीर की मग आता पाणी हल्ल्यावर ते चंद्र पण हलणार. अरे पळतोय अरे धर पळतोय पण अरे धर. जे बादली ओहळली कप्पारीला अडकले. ओढच ना, चंद्र लय रगेल झाला बुवा. ओढच ना, तिघानं बादली धरली. अरे गणपती बाप्पा जे दोरी ओहळली की चंद्र डायरेक्ट वर दिसला. हे पडले उताने चंद्र डायरेक्ट वर दिसला. 11वीचं पोरगं दारू पिते काय. मग चोखोबारा हेच म्हणतात, हे असे दारू पिणारे मुलं आम्हाला देऊ नको. मुलं मुली द्यायचे असेल तर असे चांगले सात्विक दे. देवा तुला द्यायचे असेल तर मुलं मुली आम्हाला चांगले सात्विक दे, नाहीतर आम्हाला निसंतान ठेवलं तरी काय हरकत नाही. अभंगाचे 4थे चरण. तू कन देई तुझी नियमाद, तू कन देई तुझा नियमाद, तू कन देई तुझा नियमाद, तू कन देई तुझा नियमाद. इको द्या थोडा. मज करीबा निसंतान कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. चोखोबारा म्हणतात, देवा तुला द्यायचंच असेल तर आम्हाला चांगले मुलं मुली दे. हे दारू पिऊन गटारात लोळणारे मुलं नको देऊ म्हणे. चांगले मुलं मुली दे, सात्विक. चोखोबारा म्हणतात, नाहीतर मला वांस ठेवलं तरी काय हरकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. महिला मंडळ मुली चांगल्या दे म्हणले चोखोबार आहे. मुलगी पण आपली पहिलीच चांगली. मुलगी काय मागायची गरज नाही, पहिलीच चांगली आपली मुलगी. हा मुलीचा विषय हार्ड. म्हणून कोण श्रेष्ठ आहे?
महिला मंडळ मोठ्याने सांगा, या पुरुष मंडळीला या ताईला ऐकू केलं पाहिजे. कोण श्रेष्ठ आहे? कोण? मुलगीच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे हरिभक्त परायण निकिताताई महाराज घुगे यांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू. विठ्ठल 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 ताईनं धिंगाणा घालू गोल सांगितलं, आरडू आरडू गळा फाटतोच ते सांगितलं की मुलगी श्रेष्ठ. महिला मंडळ सांगत नव्हत्या, दबाव टाकू टाकू विचारलं. तसं आपल्याकडे काय दबाव टाकायची गरज, कारण आपली पार्टी श्रेष्ठ आहेच पहिल्यापासूनच. ताईनं सांगितलं कपाळ तिचं आहे कुंकू त्यांच्या नावचं, कान तिचं आहे कानातले त्याच्या नावचे. पण मला सांगा पुरुष मंडळी, मग एकच घालाव का नाही कानामध्ये? ही आका कान भरून घालते, मग याचे पैसे कोण देते? ए बचत गट बोला. आता ताईने सांगितलं पाय तिचा आहे जोडवे त्याच्या नावाचे, ही एका पायात नाही एका बोटात नाही 4-4 बोटात घालते. ताईने सांगितलं गळा तिचा आहे मंगळसूत्र त्याच्या नावाचं, ही एका गळ्यामध्ये गळा एवढूसा 15 नेकलेस. ह्याचा पैसा कुणाचा? आपल्या पार्टीचा. हां आता कस नाद करतं का आमच्या पार्टीचा? ताईने सांगितलं वटपौर्णिमेला उपास धरतात. ताई पण आता काळ बदलला, आता आमचे तरुण मंडळ उपास धरतात. देवा कशी का होईना पण भेटू दे, कारण की भेटच नाही गेलात ना आता. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. मी आधीच म्हणलंय ताई आपलं ठेवतात ताई आपलं गुणगान एवढं गातात आणि आपलं म्हणलं की आपला किती तिरस्कार करतात हो या. मला सांगा ताई, तुम्ही एवढं मुलीचं गुणगान गाताय खरी गोष्ट आहे, पण पाकिट देणारी तर हीच मंडळी आहे. दादा देणार वाटतं घरातून. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. ताईने एवढं गुणगान गायलं त्याच्या बाद भानच गेलं ताईचं की अभंगामध्ये काय सांगितलंय. ताई म्हणल्या दारू पिणारी मुलं नको, व्यसन करणारी मुलं नको. पण ताई चोखोबार आहे म्हणली, मुलं आणि मुली दोघही देऊ नका. पण ताईने एकच सांगितलं, ते कसं आहे सांगू का? ताईला चष्मा पण आहे पण ताई थोड्या कळालं का? ताईंना थोडं ऐकू पण कमीच येतं, त्यामुळे ताईंनी अभंग नीट ऐकलाच नाही. ताई तुम्ही म्हणसान आमचे मुलंच वाईट आहेत. ताई म्हणल्या मुलं डीजे पुढे दारू पिऊन नसतात. आता हे काय डीजे पुढे नसतात का? ताई म्हणल्या 11वीची मुलं दारू पितात. मला सांगा आज काय 1 जानेवारी आहे का नाही? आपलं नवल चाल नाही, त्या इंग्रजांचं. ते इंग्रज येऊन आपल्या भारतामध्ये सगळा नाश केला आपला. आले तर आले, ते चहा एक देऊन गेले आपल्याला. आपल्यामध्ये आधी मस्त साखर वगैरे द्यायचे, ते चहा दिला तर दिला आणि 9 साल देऊन गेलं. आपलं 9 साल कधी आहे? गुढीपाडव्याला आहे का नाही? पण हे शिकलेल्या पोरी पार्टी त्यांच्या आपल्या खेड्यातल्या नाही बरं का, शहरातल्या. हॅपी न्यू इयर, नवीन वर्ष, चला पार्टी. पण या वर्षी घोटाळाच झाला त्यांचा, कारण की काल 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस आणि आपली एकादश, त्यांचं काही जमलंच. आणि आज 1 जानेवारी ते आज पार्ट्या करतात बघा. ताईने सांगितलं मुलं दारू पितात. ताईंना मुली दिसल्या नाही. शहरामध्ये मुली काय कमी नाहीत, हे काय कपडे घालतात त्यांचं त्यांनाच. शहरामध्ये गेला
जोपर्यंत जवळ जात नाही माणूस त्यांना विचारत नाही स्वतःहून मिस्टर का मिसेस, सांगितलं मी मिसेस, तेव्हा कळतं की ही बाई. कारण की काही 4-5 वर्षा अगोदर कपडे सारखे घालायचे, आता ते केस बी काही हेच नाही. पोरी हे फॅशनच्या नावाखाली चित्रविचित्र कपडे घालतात, दारू पितात. मुली सुद्धा दारू पितात शहरामधल्या. मुलगी 10वीत गेली, जस का कलेक्टरचाच अभ्यास करते, फोन पाहिजे, लगेच फोन घे बाई. उघडला इन्स्टा, झाली येडी, झाली नापास, दिला जीव. आता हिला दुसरा पर्याय नव्हता का बरं? ताईंना हे दिसल्या नाही वाईट मुली, ताईंना फक्त आपलीच पार्टी वाईट दिसते. ताई आता उद्या जेवाय पंक्तीत बसल्या, ताईला वाढायचंच नाही. बघायचं येतात का महिला मंडळ, विठाला 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 ताईचं कसं आहे बघा, आपलं बाबा आणि लोकांचं कार्ट. हॅलो ताईले आहेत. ताई म्हणलं की मुलगी 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 यांची आधीपासूनच चांगली आहे. यांची मुलगी जर आधीपासून चांगली असती तर वृद्धाश्रमामध्ये महिला मंडळ असते का, पुरुष मंडळ असते का, सासू सासरे असते का, असते का ताई? आमच्या ताईला आपणच वाईट दिसणार. ताई म्हणल्या आजकाल मुली आईवडिलांना सांभाळतात पण मुलं सांभाळत नाही. अहो आमच्या मुलांना लय वाटतं सांभाळावं, पण ती काय चलूच देत नाही. ती म्हणली उठ, लगेच उठणार. ती म्हणली बस, लगेच बसणार. कारण की आता भेट लागले त्याच्यानं काही बी ऐकावंच लागते आमच्या पुरुष मंडळीला. नाही ऐकलं तर जेवण बंद. आता सप्त्यामध्ये भेटते म्हणा 8 दिवस, पण नंतर त्यामुळे आमच्या पुरुष मंडळी ऐकतात. ताई म्हणल्या मुली त्यांच्या आईवडिलांना सांभाळतात, पण मला सांगा या पुरुष मंडळीला ती सूरच त्रास देते म्हणते. ए तुला सांगते आता फॅशन बद्दल बोलायचं. आधी नवऱ्याला आवाजावर बोलायचं, नाव घ्यायचं अधिकार नव्हता. आणि आत्ताच्या महिला मंडळ काय खरंच नाही. एक बाई नाव घेत होती, म्हणली अय राम्या इकडे ये. मी म्हणलं तिचं लेकरू असन, हे आला. मी म्हणलं हे आहे का तुमचा राम्या? ते म्हणला हे आमचे मिस्टर. मी म्हणलं ठीक आहे ठीक आहे. ते म्हणली राम्या चहा बनव. गेला चहा बनवायला. अहो आधी नाव घ्यायची ताकद नव्हती, हे आता महिला मंडळ काय. मी म्हणलं ताई यावं, तुम्ही तुमच्या घरात नाव असं घेतलं तर चालतं, पण आम्ही इथं कीर्तनकार आलोय, तेव्हा तरी नाव चांगलं घ्या, नाव घेऊ नका हो, नाव घ्यायचं नसतं नवऱ्याचं. त्या म्हणले ताई नाव घ्यायचं नसतं तर काय फॅशनसाठी ठेवलंय का? विठाला विठाला ह्या ताईंना ह्या मुली दिसल्या नाही, ताईंना मुलंच दिसली. ताईंच्या डोळ्यामध्ये ना आपण लय सोलतो पुरुष मंडळी. ताईंना मुलं म्हणले पुरुष मंडळी मला की त्यांच्या अंगावर खाटाच होतो. पण मला सांगा ताई, हे मुलं तुम्हाला दिसले नाही का? हे 2 तास झाले अवघे तरुण मंडळ कीर्तनात बसले. आपल्या तरुण मंडळासाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण की ते कीर्तनामध्ये बसलेत. आताचे तरुण कीर्तनामध्ये बसत नाहीत, पण आपल्या गावचे तरुण 2 तास कीर्तनामध्ये बसले. आम्ही आज 4 दिवस झाले त्यांना बघतोय. हरिपाठाला काय हजरच, कीर्तनाला हजरच आहेत का नाहीत? तिथं तर असंच लागते ना वाढण करण्यासाठी. विठाला विठाला मग हे मुलं यांना दिसले नाही का? हे मुलं वाईट नाही, चांगले नाहीत का? ते आपली पार्टी नाही. मला सांग, हे मुलं यांना दिसले नाही, मग मला सांगा हे मुलं चांगले नाहीत? मग कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? आपल्या बाजूच्या गावामध्ये कळलं पाहिजे की आज जुगलबंदी कीर्तन होतं. कोण श्रेष्ठ?
मुलगा श्रेष्ठ. विठ्ठल विठ्ठल आता मला पण वाटते मुलाशिवाय मुलगी अपूर्ण आहे आणि मुलीशिवाय मुलगा पण हा अपूर्ण आहे. म्हणून चोखोबर आहे. दोन्ही सुद्धा मागतात. वाजवा महिला मंडळ टाळी. आता नवीन कायदा निघणार आहे. पहिले होतं हम दो हमारे दो, आता निघणार आहे हम दो हमारे सो. हा किती? एक. म्हणून तुम्ही ठरवा. आता बघा, पहिले आता मुली मारल्या, गर्भहत्या केली म्हणून आता गावागावानं सांडे हिंडायलेत. म्हणून त्याच्यामुळं गर्भहत्या थांबली पाहिजे. म्हणून चोखोबारा म्हणतात, काय म्हणतात, अभंगाच्या 5व्या चरणात मुलगी पण श्रेष्ठ. त्या दोन्हीतून एक दे, दोही माझी एक देगा, म्हणे केशवदास चोखा. झालेले कीर्तन रूपेशा आईवडिलांच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी, हनुमंतरायाच्या चरणी समर्पित. सर्वांनी सुंदर अशी साथ दिली. मृदंगाचार्य गजानन दादा उंबरेकर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. मी मधामध्ये म्हणला असतो मृदंगाचार्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बोलू तर द्या. पण काय आहे ना, हे गायनाचार्य म्हणले असते, आम्ही गायन केलं आणि त्याच्यासाठी कसं काय जोरदार टाळ्या. म्हणून त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या गायनाचार्य सुंदर अशा दिदी, त्यांना सुद्धा धन्यवाद. सुंदर असं गायन केलं. टाळी एक वाजवली की सगळ्यांना वाजवा. वाजवा टाळी. सुंदर असे सर्वांनी सुंदर असं, तुम्ही पण चांगल्या प्रकारे कीर्तन ऐकलं. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. सर्वांना धन्यवाद. आणि आमच्या दत्ता मामा घुगे आचार्य यांच्यासाठी एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण की सोपं नसतं महाराजे पायाला नेहमी भिंगरी ठेवणं. 4 दिवस झाले ते आमच्यासाठी धडपड करतात की बॉल लेकराला काय खाऊ घालायचं, आज काय नाही, आज काय नाही, आज रोज नवीन आयटम आहे. म्हणून त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. पुन्हा यूट्यूब चॅनलला सुद्धा धन्यवाद. आमच्या ताई, पुन्हा इकडं बंधू, सर्वांना धन्यवाद. झाले गावकरी मंडळी, पुन्हा खूप छान कार्यक्रमाचं आयोजन केलं बरं. तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. सर्वांना धन्यवाद आणि चिंतनाला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर